हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धातू पौष्टिक चूर्ण बद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक चूर्ण आहे, आयुर्वेदिक पावडर आहे, ज्याचा वापर पुरुषांमध्ये जे कमजोरी आहे, जे थकान आहे अथवा पुरुषांमध्ये वीर्य संबंधित जे प्रॉब्लेम्स दिसून येत आहेत अथवा इन्फर्टिलिटीची समस्या आहे याला दूर करण्यासाठी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला हेल्दी ठेवण्यासाठी केला जातो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धातू पौष्टिक चूर्ण बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे आणि याचा वापर केल्याने कोणकोणते साइड इफेक्ट्स दिसून येतात, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, आमच्या चॅनलला आणखी सबस्क्राइब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये शतावरी, अश्वगंधा, पांढरी मुसली, काळी मुसली, गोक्षूर, कौंच बीज इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर आता पाहूया याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर हे जे धातू पौष्टिक चूर्ण आहे हा काय करतो, तुमच्या शरीरामध्ये जे सप्त धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, या 7 धातूंचा पोषण करतो, 7 धातूंना मजबूत बनवतो। तर जर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्ती थकान आहे, कमजोरी आहे, तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी झाली आहे, तुमचा स्टॅमिना कमी झाला आहे, तर तुम्ही या चूर्णाचा वापर करू शकता। तर हा काय करतो, तुमच्या थकानला, कमजोरीला कमी करतो, तुम्हाला ताकद देतो, तुमच्या स्टॅमिनाला वाढवतो आणि तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा कमी झाली आहे त्या ऊर्जेला सुद्धा वाढवतो। याशिवाय ज्या पुरुषांमध्ये वीर्याणूची संख्या म्हणजे शुक्र धातूची संख्या म्हणजे स्पर्मची संख्या कमी झाली आहे, स्पर्मची क्वालिटी चांगली नाही अथवा वीर्य संबंधित विकारच दिसून येत आहेत, त्या पुरुषांसाठी सुद्धा हा चूर्ण फायदेमंद आहे। तर हा काय करतो, शुक्र धातूचा पोषण करतो, स्पर्मची क्वालिटी वाढवतो आणि क्वांटिटी वाढवतो। याशिवाय जर तुम्हाला स्वप्नदोषाची समस्या आहे, नाईटफॉलची समस्या आहे अथवा एरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या आहे अथवा प्रीमॅच्युअर एजॅक्युलेशनची समस्या आहे म्हणजे शीघ्रपतनची समस्या आहे अथवा तुमच्यामध्ये काम इच्छाची कमी झाली आहे, सेक्शुअल डिझायरची कमी झाली आहे, तर तुमच्यासाठी हा चूर्ण फायदेमंद आहे। तर हा काय करतो, या सर्व प्रॉब्लेम्सना कमी करतो आणि तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला हेल्दी ठेवण्यासाठी हा मदत करतो। तर याचा वापर कसा करायला पाहिजे, तर तुम्हाला 3 ते 6 ग्राम हा चूर्ण गुनगुन्या दुधामध्ये मिक्स करून तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी याला प्यायला पाहिजे। तर याचा वापर करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो। युजुअली हा चूर्ण घेतल्याने कोणतेही साइड इफेक्ट्स दिसून येत नाहीत, पण जर तुम्हाला याचा वापर करते वेळेस काही हेल्थ इश्यूज दिसून येत आहेत, तर तुम्हाला याला स्टॉप करून तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।